आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आज मी तो अमोघ प्रयोग करायला जातोय जो प्रयोग मी आजपर्यंत कधीही केला नव्हता, कारण कुठल्याही कठीण प्रसंगी तो प्रयोग करणं योग्य ठरलं असतं। आता ती वेळ आली आहे। आज मी कुलदेवी निकुंबलेच्या गुप्त मंदिरात जाऊन तो तांत्रिक यज्ञ करणार आहे, ज्यामुळे मला तो दैवी रथ प्राप्त होईल जो अजय आहे। आपण विश्वास ठेवावा पिताश्री, आजचा सूर्य त्या दोन्ही भावांच्या मृत्यू पश्चातच अस्त होईल। जा वत्सा, विजयी होऊन परत ये। माते, जय माते, विजयाचा आशीर्वाद दे। मी तुला असा वर देतो की जेव्हा तू स्वतःच्या कुलदेवी निकुंबलाचा तांत्रिक यज्ञ करशील, तेव्हा त्याच्या होम अग्नीतून एक दिव्य रथ प्रकट होईल, ज्याचे घोडे मनाच्या गतीनं चालतील, आणि तुला ब्रह्मश्री नावाचं अस्त्रही प्राप्त होईल। तू जेव्हा त्या रथावर आरूढ असशील, तेव्हा तुला ना कोणी पराभूत करेल ना कोणी मारेल। निकुंबलाचं मंदिर ओळखण्यासाठी एखाद्या गुप्तचराला घेऊन जा। प्रभू, तिथे पोहोचण्याचा मार्ग फार लांबचा आणि वेडावाकडा आहे, परंतु मी तो मार्ग जाणतो जो लहान आणि गुप्त आहे। हा काल नेहमी काही कामाचा नाही निघाला, एका वानरालाही थांबवू शकला नाही। जर थांबवू शकला असता तर दुसरा भाऊही अजूनपर्यंत लहान भावाच्या दुःखात वेडा होऊन मेला असता। परंतु आपण चिंता नका करू पिताश्री, आज मी तो अमोघ प्रयोग करायला जातोय जो प्रयोग मी आजपर्यंत कधीही केला नव्हता, कारण कुठल्याही कठीण प्रसंगी तो प्रयोग करणं योग्य ठरलं असतं। आता ती वेळ आली आहे। आज मी कुलदेवी निकुंबलेच्या गुप्त मंदिरात जाऊन तो तांत्रिक यज्ञ करणार आहे, ज्यामुळे मला तो दैवी रथ प्राप्त होईल जो अजय आहे। परंतु आपण ही बातमी गुप्त ठेवावी, इतकी गुप्त की इथल्या लोकांनाही पत्ता लागणार नाही, ज्यामुळे माझा यज्ञ पूर्ण होईपर्यंत कुणालाही माहिती नसेल की मी कुठे आहे। आपण राक्षसी सेनेबरोबर महाभट योद्ध्यांना युद्धात पाठवा, ज्यामुळे वानर सेनेबरोबर दोन्ही भाऊ त्यात अडकले जातील आणि त्यांनाही पत्ता लागणार नाही। मेघनाथ, तुझी ही योजना फार चांगली आहे, परंतु युद्धाची वेळ आहे। शत्रू आपल्या जमिनीवर आहे, म्हणून तुझ्या सुरक्षेसाठी थोडी सेना बरोबर ठेवली पाहिजे पुत्रा। आपण चिंता नका करू पिताश्री, माझ्या विश्वासातील योद्ध्यांचं एक दल मंदिराचं रक्षण करतील। मला आज्ञा द्यावी, मी माझ्या महालात न जाता सरळ तिथेच जातो। आज दुपारपर्यंत माझा यज्ञ संपूर्ण होईल। मी होमातून प्राप्त झालेल्या दिव्य रथात बसून सरळ युद्धभूमीतच जाईन। आपण विश्वास ठेवावा पिताश्री, आजचा सूर्य त्या दोन्ही भावांच्या मृत्यू पश्चातच अस्त होईल। जा वत्सा, विजयी होऊन परत ये। विजयी भव। माते, जय माते, विजयाचा आशीर्वाद दे।
दादा, आपल्यावर इतकं मोठं संकट आलं आणि आपण मला जरासुद्धा जाणवू दिलं नाहीत. संकटाच्या यावेळी मला पूर्ण सेनेसह आपल्या मदतीस येण्याची परवानगी द्यावी, आज्ञा द्यावी दादा. नाही नाही नाही. दादा, काय झालंय? कुणाला नाही नाही म्हणताय? कुणा वेड्याला. वेडा? कोण दादा? तोच भरत. दादा भरत? होय, तोच तुझा भरत दादा. पूजेला बसलेला असताना असा वाटला जणू भरत यावेळी खूप काळजीत आहे. मी त्याच्या हृदयाची वेदना जणू काही अनुभवत आहे. अवश्य काळजीत असणार. हनुमानाने त्यांना सर्व काही सांगितलं असेल. मग अशा परिस्थितीत त्यांचं मन कसं स्थिर राहू शकेल? मी जर त्यांच्या जागी असतो ना, तर सर्व सेना घेऊन अयोध्येतून निघालो असतो. नाही नाही दादा, असंही असू शकतं ना की भरत दादा खरोखरच सेना घेऊन निघाले असतील? नाही, भरत असं नाही करणार. का? कारण तो मर्यादा समजतो. तो माझ्या आज्ञेशिवाय अयोध्या सोडून कधीही नाही येणार. परंतु जेव्हा आपणच संकटात आहात, आपल्या मदतीसाठी आपली परवानगी घ्यावी लागेल. कोण आहे आपल्यानंतर तिथे परवानगी द्यायला? गुरुदेव. गुरुदेवांची परवानगी घ्यावी लागेल आणि ते अवश्य त्याला सांगतील की राम वनवासाच्या काळामध्ये अयोध्येच्या संपत्तीचा कधीच उपयोग नाही करणार. गुरुदेव धर्म आणि मर्यादा जाणतात आणि ते हेही जाणतात की माझा लक्ष्मण असताना मला कोणत्याही सेनेची काहीच आवश्यकता नाही. लक्ष्मण एकटाच अनेक सेनांना पुरेसा आहे. दादा, आपण मर्यादेची सीमा आहात. परंतु काहीही म्हणा, जर का मी असतो ना, तर सेना घेऊन कधीच निघालो असतो. परंतु भरत माझ्या आज्ञेशिवाय अयोध्येला असुरक्षित सोडून एक पाऊलही नाही उचलणार. मी त्याला ओळखतो लक्ष्मण. भरतासारखा महापुरुष धरतीवर अभावानच जन्माला येतो. त्याला मनापासून नमस्कार कर. हे अयोध्येच्या पवित्र माते, मी माझ्या लहान भावांना तुझ्याजवळ सोडून आलो आहे. त्यांचं रक्षण कर, त्यांची चिंता दूर कर. प्रभू, प्रभू, एक महत्वपूर्ण समाचार आहे. काय समाचार आहे? प्रभू, माझ्या गुप्तचरांनी समाचार आणला आहे की इंद्रजित मध्यरात्रीपासून देवी निकुंबलाच्या मंदिरात एक तांत्रिक यज्ञ करीत आहे. तर काय झालं? तो यज्ञ त्याला माझ्या हातून वाचवू शकणार आहे? आपल्याला माहित नाही लक्ष्मण बंधू. जर हा यज्ञ पूर्ण झाला तर त्याच्या ज्वाळेतून एक दिव्य रथ प्रकट होईल आणि जोपर्यंत इंद्रजित त्या रथावर बसलेला असेल तोपर्यंत इंद्रादी सर्व देवता मिळून सुद्धा त्याला पराजित नाही करू शकणार. हे स्वतः ब्रह्माजींचे त्याला वरदान आहे. ब्रह्माजींचं वरदान? होय. एकदा इंद्राने रावणाला बंदी केले होते आणि आपल्या बरोबर घेऊन जात होते. तेव्हा इंद्रजितने आपल्या अंतर्धान होण्याच्या मायावी शक्तीचा प्रयोग करून अदृश्य रूपात इंद्राच्या रथावर जाऊन न केवळ आपल्या पित्याचे बंध सोडले, परंतु इंद्राला बंदी करून आपल्या बरोबर लंकेला आणले. तेव्हा स्वर्गात सर्व व्यवस्था बिघडल्या कारणाने स्वतः ब्रह्माजी लंकेत प्रगट झाले आणि मेघनादला इंद्रजित नावाने अलंकृत केले. हे वीर मेघनाद,
आम्ही तुझ्या प्रचंड पराक्रमाची प्रशंसा करतो. आजपासून तू तिन्ही लोकात इंद्रजीत या नावाने ओळखला जाशील. यामुळे इंद्राची ख्याती नेहमीसाठी कलंकित राहील. आता मी तुझ्याकडे स्वर्गलोकाची व्यवस्था राखण्यासाठी देवराज इंद्राला मागतो. पितामह, आपण स्वतः मागायला आलात म्हणून इंद्राला परत करेन, परंतु त्या बदल्यात मला काय मिळणार? त्याच्याऐवजी तू जे वरदान मागशील ते आम्ही तुला देऊ. तर हे पितामह, जर आपण आमच्यावर प्रसन्न आहात तर आपण मला अमर करा. माझा मृत्यू कधीही न हो. हे असंभव आहे इंद्रजीत, कारण हे तर निसर्गाच्या व्यवस्थेला प्रतिकूल आहे. अरे मानवच काय, देवताही अमरत्व प्राप्त नाही करू शकत. हो, मी तुला असा वर देतो की जेव्हा तू स्वतःच्या कुलदेवी निकुंबलाचा तांत्रिक यज्ञ करशील तेव्हा त्याच्या होम अग्नीतून एक दिव्य रथ प्रकट होईल, ज्याचे घोडे मनाच्या गतीनं चालतील. आणि तुला ब्रह्मश्री नावाचं अस्त्रही प्राप्त होईल. तू जेव्हा त्या रथावर आरूढ असशील तेव्हा तुला ना कोणी पराभूत करेल ना कोणी मारेल. आमचं हे वरदान स्वीकार कर वत्सा. मला मान्य आहे. हे इंद्रजीत, निकुंबलाच्या ठिकाणी पोचण्याआधी आणि हवन संबंधी कार्य पूर्ण करण्या अगोदर जो शत्रू मारण्यासाठी आक्रमण करेल त्याच्याच हातून तुझा वध होईल, हेही तू लक्षात ठेव. जर कोणी देवीच्या गुप्त स्थानांवर पोचेल तरच आक्रमण करेल ना? प्रभू, अशा प्रकारे त्याच्या मृत्यूबाबत वक्तव्य केलं आहे. हीच वेळ आहे की बंधू लक्ष्मण आपले मुख्य योद्धे आणि सेनासहित त्या पहाडात असलेल्या निकुंबला मंदिरावर ह्याच वेळी आक्रमण करेल. दादा, मला आज्ञा द्यावी. आज मी त्या राक्षस कुमाराची जीवन दिलाच संपून टाकतो. अवश्य, परंतु युद्ध विचारपूर्वकच करावं. त्या महाभयंकर राक्षसाच्या मायेला मी ओळखतो. तो ब्रह्मास्त्राचा जाणकार आहे. बुद्धिमान आणि महामायावी होण्याबरोबरच परमवीरही आहे. इंद्रजीत जेव्हा रथात बसून आकाशातून संचार करू लागतो तेव्हा ढगांच्या आड लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या गतीचा पत्ताच लागत नाही. याचसाठी हे सौमित्र, तू वानरराज सुग्रीव, हनुमान आणि जांबुवंत अशा वीरवरांबरोबरच जा. निकुंबलाचं मंदिर ओळखण्यासाठी एखाद्या गुप्तचराला घेऊन जा. प्रभू, तिथे पोहोचण्याचा मार्ग फार लांबचा आणि वेडावाकडा आहे, परंतु मी तो मार्ग जाणतो जो लहान आणि गुप्त आहे. मी लक्ष्मणाला त्या मार्गाने सेनेसहित लवकरच तिथे घेऊन पोहोचेन. परंतु आम्हाला आपल्याला सोबत पाठवायला संकोच वाटतो. का प्रभू, माझ्यावर विश्वास नाही? आमच्या संकोचाचा वेगळा अर्थ काढू नका तुम्ही विभीषण महाराज. आमचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. परंतु आम्ही हेही जाणतो की या परिस्थितीत संकट आहे आणि आम्ही आपले प्राण संकटात नाही घालू इच्छित. आपण बरोबर बोलताय दादा. तिथे खूपच संकट आहेत, परंतु आपण निश्चिंत राहावं. आपला लक्ष्मण तिथे असताना महाराज विभीषणांच्या केसालाही कुणी धक्का नाही पोचवणार. गंधर्व राजकुबेराने स्वतः मला प्रकट होऊन सांगितलं आहे की युद्धात मेघनाद महाराज विभीषणांवर यम अस्त्राचा प्रहार करेल. हे अस्त्र त्याने यांच्यासाठीच सांभाळून ठेवलंय. कुबेराने मला त्या अस्त्रांच्या उपायांचा विधी आणि या अस्त्रांच्या संहारासाठी दुसऱ्या अस्त्रांची माहिती दिलेली आहे. दादा, आपण निश्चिंत होऊन आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी. आम्ही यांना तुझ्या भरवशावर पाठवत आहोत लक्ष्मण. लक्षात ठेव, आम्ही यांना लंका नरेश बनवण्याचं वचन दिलं आहे. हे वचन सत्यात उतरवण्यासाठी
यांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमच्या प्राणाचीही पर्वा नाही करणार. दादा, मी आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की जर मी आज मेघनाथाचा वध केला नाही तर माझं तोंड कधीही दाखवणार नाही. जर मी आज वचन जागले नाही, मी रघुवीरांचा सेवक नाही. ज्याला भोलेनाथांची साथ, त्या रघुरायाला शतशा प्रणाम. विजयी हो. Jump,